भंडारा गोंदिया जिल्हा आणि पूर्व विदर्भामध्ये शिक्षण भरती घोटाळा समोर आलेला आहे। काय सांगाल आपण एकंदरीत या संदर्भात? शासनाच्या बालबच्चांना जे आणि त्यांनी शाळा काढलेल्या आहेत त्या लोकांना आणि त्यांच्या परिवाराच्या लोकांना फायदा देण्यासाठी राज्याची तिजोरी लुटण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि ते आता प्रशासनावर ते सगळं ढकलत आहे। प्रशासन तर दोषी आहेच, पण तेवढेच शासनकर्ते सुद्धा दोषी आहेत आणि म्हणून या सगळ्या याची SITच्या माध्यमातूनच नव्हे तर ही हायकोर्टच्या जजेसच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी आणि या सगळ्या पापाचा भांडा चौकीच्या समोर स्पष्टपणे दिसला पाहिजे आणि या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची। माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज काँग्रेस सोडली आहे आणि काँग्रेसनेच माझ्यावर काँग्रेस सोडण्याची वेळ आली असा आरोप केला आहे। तसेच तुम्ही जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा मला संधी मिळायला पाहिजे होती असं देखील ते म्हणाले आहेत। पक्ष सोडत असताना ज्या पक्षाने तुम्हाला नावालौकिक आणलं त्या पक्षावर आरोप लावायचे नसतात एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे। त्यांची मर्जी आहे, त्यांनी काय करायचं पण अजूनही माझा सल्ला असा राहील तिथं जाण्याचं ते पक्षात आहे, तिथं अंधारच आहे। त्यामुळे इतक्या वर्षाच्या कारकिर्दीचं आपल्याला अंधाराकडे न्यायचं असेल तर त्यांच्या हाताचा पर्याय। नानाभाऊ, देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या पूर्वी तेरोड्याच्या दौऱ्यावर होते। शेतकऱ्यांना 25,000 रुपये बोनस देण्याची त्यांनी घोषणा केली होती, नंतर 20,000 रुपये केलं। 4 महिने उलटून देखील बोनस अद्याप शेतकऱ्यांना नाही। शेतकऱ्यांची थट्टा करताय काही सरकार? शेतकरी विरोधी भाजप आणि महायुतीचं सरकार आहे हे आम्ही अनेकदा बोलत होतो। आज त्याचं खरं चित्र लोकांच्या समोर येत आहे। लहान उत्पादक शेतकऱ्यांना विधानसभेत आश्वासन देऊन सुद्धा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे सांगायचं की 25,000 रुपये देऊ आणि मग विधानसभेत सांगतात की 20,000 रुपये देऊ। म्हणजे खोटारडेपणा, मतांचा जुगवा मागत असताना जनतेची दिशाभूल करायचं आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मीठ सोडायचं आणि म्हणून या सरकारला शेतकरी विरोधी सरकार हे आहे आणि शेतकरी यांना आता यांची जागा दाखवण्याची शांत बसणार। जशी परिस्थिती बोनसची आहे अगदी तशीच परिस्थिती कर्जमाफीची देखील आहे। आज शेतकरी रडतायत, अक्षरशः कर्जमाफी झालेली नाही आहे। काय सांगा? यांच्या या घोषणाबाजीमुळे, यांच्या पापामुळे शेतकरी आत्महत्या करतात। सरकार कर्ज माफ करेल या उद्देशाने सरकारने शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं नाही आणि ऐन 2 दिवसाच्या पहिले राज्याच्या अर्थमंत्रीने मुख्यमंत्री सांगतात की कर्ज भरलं नाही तुम्ही तर तुमच्यावर व्याज लावला जाईल, तुमच्या घरावर जप्ती केली जाईल। अशा पद्धतीचं हे हुक्कर आणि हुकुमशाहीचं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पाप या महाराष्ट्राच्या भाजप आणि महायुतीच्या सरकारवर जातं।